लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे आणि अशातच अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात नवा ट्विस्ट आलेला आहे। आमदार बच्चू कडू जे आहेत ते प्रहार पक्षाचा या ठिकाणी उमेदवार देणार आहेत। 3 तारखेला जे आहे ते त्यांचं नामांकन देखील दाखल करणार। स्वतः आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत, उमेदवार देणार असल्याचं तुम्ही बोललेले होते। 3 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेदवाराचा कोण उमेदवार तुमचा असणार, काय सांगणार? आता जे पाहिलं एकंदरीत जे भूमिका नवनीत राणा आणि त्यांच्या रवी राणांची आहे, ते लांडगे आहे, त्यांना एकत्र यावंच लागेल, स्टेजवरून भाषणे करावं लागेल, प्रचार करावा लागेल। उमेदवार असताना धमकी आहे, निवडून आल्यावर काय होईल ते माहीत नाही। आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आहे, कार्यकर्त्यांची तयारी नाही आहे ऐकून घ्यायची, आणि त्याच्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत इथं लढू। कोण उमेदवार असणार आहे तुमचा आणि काय सांग? उमेदवार आम्ही 3 तारखेला जाहीर करू। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आम्हाला 2-3 उमेदवाराची चाचपणी सुरू होती। योग्य उमेदवार आणि त्याची जी काही एकंदरीत हे आहे, योग्य उमेदवाराशिवाय आम्हाला समोर जायचं नव्हतं, तो भेटलेला आहे। कोण्या पक्षातला नाराज उमेदवार आहेत? भाजपमधलाच नाराज उमेदवार आहे, तो आमच्याकडे येऊन हे करेल। हो, अनेक बाकी मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार देणार का? त्या संदर्भात काय वाटतं? वाटतं आता वर्धेमध्ये आम्हाला मागणी होते का मी स्वतः उभं राहिलो पाहिजे कार्यकर्त्यांची, परंतु 2 मतदारसंघ अमरावतीतले आहेत, 4 वर्धेतले आहेत, आणि अशा वेळेस काही टीम कार्यकर्ते म्हणतात का आपण उभं राहिलो तर लोकसभेमध्ये बाकी आपल्याला अधिक 3-4 खाली विधानसभा लढता येईल। त्या सोयीनं आम्हाला काय पक्षाच्या सोयीनं राजकीय काय मजबूती वाढू शकतं, तर पाहू वेळेवर। भाजपमधले कोणी लोक तुमच्या सोबत आहेत का? शिंदे गटातले कोणी लोक तुमच्या सोबत आहे का? संपूर्ण काय होतंय, नवनीत राणाच्या बाबतीत, रवी राणाच्या बाबतीत भाजपमध्ये खूप ओरडाओरड आहे, मारामारी आहे, आणि अशा वेळेस त्यांची मानसिकता नाही आहे। तुम्ही पाहिलं असेल, बरेचदा त्यांनी बोलून दाखवलं आहे, भारतीय असेल त्यांनी स्वतः बोललं आहे, आणि मग अशा वातावरणामध्ये त्यांचीच नाही तर बऱ्याच लोकांची सुद्धा नाराजी आहे। इवन राजकुमारच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी आणलेल्या कामाचे उद्घाटन, भूमिपूजन करणे, तिथं अरेरावी करणे, या भूमिका खासदाराला शोभत नाही। या नाराजीचा फायदा कसा घेता येईल ते आम्ही पाहू। दिनेश बुब तुमचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे। ठाकरे गटाकडनं त्यांनी उमेदवारी मागली होती, कारण की आता काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेला आहे, त्याच्यानं आणि त्यांची लढाची काही मानसिकता फार दिसत नाही मला। आत्ता आम्ही जो उमेदवार करतोय तो एकदम मजबूत राहील, व्यवस्थित राहील। आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांनी म्हटलं की बच्चू कडू आमचे जवळचे मित्र आहेत, मी जर उभं असलो निवडणुकीत तर ते उमेदवार देणार नाही। तुम्ही उमेदवार देणार नाही? नाही, ते आखरी त्या कार्यकर्त्यावरच विचारून आपण करू। म्हणजे अडसूळ जर उभे राहत असेल तर कुठेतरी बच्चू कडू मागे का आहे हा तणाव कुठं वाढला? उमेदवारामुळं। रवी राणाचं आणि त्यांचं वागणं किंवा नवनीत राणाचं जे वागणं आहे त्याच्यावर लोक नाराज आहे। मीच नाही, कार्यकर्ताच नाही तर सामान्य लोक पण नाराज आहे, आणि त्याच्यामुळं अशा नाराज त्याच्यात धमकावणं तर लोक कोणी सहन करत नाही। कोणाच्या इथं काही जेवायला भीक मागायला जायची गरज पडत नाही। तुम्ही जे या पद्धतीनं यावंच लागेल, स्टेजवर प्रचारच करावं लागेल, सगळे लांडगे एकत्र येईल आज बोलणारे, ही जी भाषा आहे ना, ह्या भाषा कोणी सहन करणार नाही। शेवटच्या 2 मिनिटं महायुतीतनं तुम्ही बाहेर पडणार का? ज्या पद्धतीनं तुम्ही उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे, मैत्रीपूर्ण लढत करू आपण, आम्ही लढू, भाजपनं लढवावं आम्ही लढू। नवनीत राणा भाजपकडून लढतील अशी चर्चा। जर खासदार नवनीत राणा जर तिकीट दिली नाही तर मग अशा वेळेस तुम्ही देखील माघार घेणार का? नवनीत राणा निर्णय घेऊ ना, तेव्हा निर्णय घेऊ। एक शेवटला प्रश्न, महादेव जानकर जे आहेत ते शरद पवार गटाकडनं माढ्यातनं निवडणूक लढवणार होते, परंतु आता पुन्हा ते महायुतीमध्ये परत आले। मला माहीत नाही, मला वाटतं त्यांनी स्वतः म्हटलं होतं पवार साहेबांनी मला तिकीट दिली, मी उभं राहतोय, आता युतीत आले चांगलंच आहे। नक्कीच। तर होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।